सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। Subject Science and Technology, Class 9th. Today we study chapter number 6, Classification of Plants. In this chapter we study Kingdom Plantae, Subkingdom Gymnosperm and Angiosperm. How have living organisms been classified? You have already studied the kingdoms Monera, Protista and Fungi of the five kingdom classification system proposed by Robert Whittaker in 1959 for the study of living organism. What are the hidden secrets of the kingdom Plantae which impart this green freshness to our surroundings? Just how much diversity is there in this kingdom? Let us see. सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी 1959 मध्ये योजलेली पंचसृष्टी पद्धती आणि त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा व कवक या सृष्टींचा अभ्यास आपण गतवर्षी केलेला आहे. आपल्या परिसराला हिरवाई देणाऱ्या वनस्पती सृष्टीमध्ये कोणती रहस्य दडलेली आहेत, त्यामध्ये कोणती विविधता आहे हे आपण यावर्षी अभ्यास करूया. द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल with cell walls is the group of plants. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis with the help of chlorophyll. Living organisms of kingdom Plantae are the main source of food for all other living organisms. पेशी भित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवाच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते. वनस्पती हरितद्रव्यांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी असून वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवासाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. बेसिस फॉर क्लासिफिकेशन, वर्गीकरणाचा आधार. द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इन द फर्स्ट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड is the next consideration for classification. Do the plants bear seeds? If they do, then whether the seeds are enclosed in a fruit or not is also an important criterion for classification. Finally, plants are grouped depending upon the number of cotyledons in the seeds. वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते. त्यानंतर पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्थांचे असणे किंवा नसणे हे सुद्धा विचारात घेतले जाते. वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का आणि जर ती असल्यास बियावर फळाचे आवरण आहे की नाही याचासुद्धा विचार केला जातो. व शेवटी बियामधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतीचे गट वेगळे केले जातात. ॲट द हायर लेवल्स ऑफ प्लांट क्लासिफिकेशन, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड फॉर क्लासिफिकेशन ॲज लाईक डिपेंडिंग अपॉन द अब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स, फ्रूट्स अँड सीड्स. प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज क्रिप्टोगॅमस ऑर फिनरोगॅमस डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड विदिन अ फ्रूट ऑर नॉट. फिनरोगॅमस आर क्लासिफाईड ॲज Gymnosperm and Angiosperm. Angiosperm are further classified as monocot or dicot depending upon the number of cotyledons in seeds. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरामध्ये फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री तसेच बीजे फळांच्या आवरणात आहेत किंवा आवरणाच्या बाहेर यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि बीजामध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून ती वनस्पती एकबीजपत्री आहे का द्विबीजपत्री आहे ही लक्षणे विचारात घेतली जातात. नाव वी स्टडी क्रिप्टोगॅमस मीन्स उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती. सर्च फॉर अ पॉन्ड विथ ग्रीनिश वॉटर
Collect some of the green fibers from the water. Put the fibers in a petri dish and wash them clean with water. Put one of the fibers in a drop of water on a glass slide and spread it out straight. Put a cover slip over the slide and observe under a compound microscope. Do you see the spirally arranged green thread-like chloroplast in the cells in that straight fiber? This plant is known as Spirogyra. म्हणजे हिरवट रंगाचे पाणी असणारे डबके, त्या पाण्यातील हिरवे तंतू गोळा करा, ते पेट्री डिशमध्ये ठेवून पाण्याने स्वच्छ करा. त्यातील एखादा तंतू काचपट्टीवर पाण्याच्या थेंबात सरळ पसरवा. काचपट्टीवर आच्छादक काच ठेवून सूक्ष्मदर्शीच्या मदतीने निरीक्षण केल्यानंतर त्या सरळ तंतूमधील पेशीमध्ये हिरव्या नागमोडी रेषासारखे हरित लवक आपणाला पाहायला मिळेल. याच वनस्पतीचे नाव स्पायरोगायरा आहे. नाव वी स्टडी द डिव्हिजन ऑफ क्रिप्टोगॅमस. नंबर 1 थॅलोफायटा, नंबर 2 ब्रायोफायटा अँड नंबर 3 टेरिडोफायटा. 1 by 1. Number 1 Thallophyta. These plants grow mainly in water. This group of plants which do not have specific parts like root, stem, leaves, flowers but are autotrophic due to the presence of chlorophyll is called algae. Algae show great diversity. They may be unicellular or multicellular and microscopic or large. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. यांना मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात, पण हरितद्रव्यामुळे ते स्वयंपोषी असतात. या गटाला आपण शैवाल असे म्हणतो. शैवालामध्ये सुद्धा खूप विविधता आढळून येते. ॲज लाईक अल्गी आर स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॉसम. Some of these are found in fresh water while some are found in saline water. These plants usually have a soft and fiber-like body. Various types of fungi like yeast and molds which do not have chlorophyll are also included in this group. आपणास काही शैवाल एकपेशीय तर काही बहुपेशीय, काही अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराचे आढळून येतात. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम. यातील काही वनस्पती गोड पाण्यात तर काही खारट पाण्यामध्ये आढळतात. या वनस्पतीचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असते. याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशींचा सुद्धा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्यास आपण कौके असे म्हणतो. डिव्हिजन नंबर 2 ब्रायोफायटा. You may have seen a lush green soft carpet on old walls, bricks and rocks in the rainy season. Scrape it gently with a small ruler. Observe it under a magnifying lens and discuss. पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतीवर किंवा विटावर, खडकावर हिरवागार मऊ गालीच्या आपणाला पाहायला मिळतो. छोट्या पट्टीने तो अलगद खरवडून घ्या आणि मॅग्निफाईंग लेन्सच्या सहाय्याने निरीक्षण करा. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स आर नोन ॲज एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल बट नीड water for reproduction. These plants are thalloid, multicellular and autotrophic. They reproduce by spore formation. The structure of the plant body of bryophytes is flat, ribbon-like, long, without true roots, stem and leaves. Instead, they have stem-like or leaf-like parts and root-like rhizoids. They do not have specific tissue for conduction of food and water. As example, moss means Funaria, Mercansia, Anthocyrus, Rixia. ह्या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर या नावाने ओळखल्या जाते, कारण ते ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज असते. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे
बीजाणू निर्मितीने घडून येते. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतीची रचना चपट्या रिबिनीसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खरी खोड, खरे पाने नसतात, तर पानासारखी रचना असणारे व मुळाऐवजी मुळांसारखे अवयव, ज्यास आपण मुलाभ असे म्हणतो, पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट अशा ऊती नसतात. डिव्हिजन नंबर 3, टेरिडोफायटा. You may have seen ferns among the ornamental plants in a garden. Take a leaf of fully grown fern and observe it carefully. Plants from this group have well-developed roots, stem and leaves, and separate tissue for conduction of food and water. But they do not bear flowers and fruits. They reproduce with the help of spores formed along the back of posterior surface of their leaves. As example, fern like Nephrolepis, Marsilia, Teres, Adiantum, Equisetum, Selaginella, Lycopodium. या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण या वनस्पतींना फुले, फळे येत नाहीत. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे प्रजनन घडून येते. उदाहरणार्थ, फॉर्न, नेप्रोलेपिस, मार्सेलिया, टेरिस, एडियंटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम. These plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote formation. They have well-developed conducting system. या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे घडून येते. या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी सहवहनी संस्था उपलब्ध असते. व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ द ग्रुप थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर? थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीच्या शरीररचनामध्ये जरी फरक असला तरी त्यांच्यामध्ये समानता कोणती आहे? ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. दे आर नोन एज क्रिप्टोगॅमस or their reproductive organs cannot be seen. Cryptos means hidden, gammas means reproductive organ. अर्थात या सर्वांचे प्रजनन बीजाणूद्वारे घडून येते. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रगट असल्याकारणाने त्यास आपण अबीजपत्री म्हणजेच क्रिप्टोगॅमस लपलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती या नावाने ओळखतो. नाव वी स्टडी फिनेरोगॅमस म्हणजेच उपसृष्टी बीजपत्री. प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर नोन एज फिनेरोगॅमस. इन these plants, after the process of reproduction, seeds are formed which contain the embryo and stored food. During germination of the seed, the stored food is used for the initial growth of embryo. Depending upon whether seeds are enclosed in a fruit or not, phanerogamas are classified into gymnosperm and angiosperm. ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना आपण बीजपत्री वनस्पती या नावाने ओळखतो. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात, ज्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजताना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो. बिया फळामध्ये झाकलेल्या आहेत किंवा फळाच्या बाहेर आहेत या वैशिष्ट्यावरून बीजपत्री वनस्पतीचे अनावृत्त बीजी व अवृत्त बीजी असे 2 विभाग पडलेले आहेत. डिव्हिजन 1, जिम्नोस्पर्म म्हणजेच अनावृत्त बीजी वनस्पती. ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट्स लाईक सायकस, ख्रिस्टमस ट्री, हिबिस्कस, लिली अँड कम्पेअर देम. नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग देम. Which differences did you notice?
बिटवीन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. बागेतील सायकस वृक्ष किंवा ख्रिसमस ट्री आणि जास्वंदीचे झाड, लिलीचे रोप या सर्व उपलब्ध वनस्पतीचे निरीक्षण करा आणि तुलना करून पहा. तुम्हाला आढळलेली समानता व फरक यांच्या नोंदी करा. जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरियनियल अँड woody. Their stems are without branches. The leaves form a crown. These plants bear male and female flowers of different sporophylls of the same plant. Seeds of these plants do not have natural covering. It means these plants do not form fruits and are therefore called gymnosperm. Gymnos means naked, sperms means seeds. As example, cycas. Piscia means Christmas tree. Thuja means mourfunky. And Pinus means देवदार. अनावृत्त बीजी गटातील वनस्पती बहुधा सदाहरित, बहुवार्षिक व कठीण म्हणजेच काष्टमय असतात. या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात आणि त्यांच्या पानांचा मुकुट तयार झालेला असतो. या वनस्पतीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येतात. त्यांच्या बियावर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच त्यांना फळे येत नाहीत. म्हणून यास आपण अनावृत्त बीजी म्हणजेच जिम्नोस्पर्म असे म्हणतो. जिम्नोस मीन्स न झाकलेले किंवा अनावृत्त, स्पर्म मीन्स बीज. डिव्हिजन 2 अँजिओस्पर्म. सोक द सीड्स ऑफ कॉर्न, beans, groundnut, tamarind, mango, wheat, etc. in water for 8 to 10 hours. After they are soaked, check each seed to see whether it divides into 2 equal wholes or not and categorize them accordingly. तुम्ही मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचोका, आंब्याची कोय, गहू अशा बिया पाण्यात 8 ते 10 तास भिजायला घ्या. भिजल्यानंतर प्रत्येक बियाचे 2 समान भाग होतात का हे पहा. त्यानुसार त्यांचे वर्गीकरण करा. द फ्लावर्स these plants bear are their reproductive organs. Flowers develop into fruits and seeds are formed within fruits. Thus, seeds are covered, hence they are known as angiosperm. Angios means cover, sperm means seed. या वनस्पतींना येणारी फुले हेच त्यांचे प्रजननाचे प्रमुख अवयव असते. फुलांचे रूपांतर फळात होते व फळांच्या आत बिया तयार होतात. या बियावर आवरण असते, म्हणून यास आपण अँजिओस्पर्म असे म्हणतो. अँजिओस मीन्स कव्हर म्हणजेच आवरण, स्पर्म म्हणजे बी. द प्लॅन्ट्स whose seeds can be divided into 2 equal wholes or dicotyledonous are known as dicotyledonous plant, and those whose seeds cannot be divided into 2 equal parts they are known as monocotyledonous plant. ज्यांच्या बियांचे सहजपणे 2 सुटे भाग होतात त्यास आपण द्विबीजपत्री वनस्पती, तर ज्यांच्या बियाचे 2 सुटे भाग होत नाहीत त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतो. नाऊ वी स्टडी द डिफरन्स बिटवीन डायकॉटिलिडनस प्लांट अँड मोनोकॉटिलिडनस प्लांट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट. नंबर 1 सीड्स. इन डायकॉटिलिडनस प्लांट देर आर 2 cotyledons and in monocotyledonous there are single cotyledon. Number 2 roots. In dicotyledonous plant there are well developed primary root means taproot, and in monocotyledonous plant there are fibrous root. Number 3 stem. In dicotyledonous plant there are strong hard stem as like banyan tree. In monocotyledonous plant there are hollow, false and disc-like stem. As example, hollow, bamboo, false, banana, disc-like, onion. Number 4 leaf. In dicotyledonous plant there are reticulate venations are present in
leaves. In monocotyledonous plant, there are parallel venation in the leaves. And last, flower. In dicotyledonous plant, flowers with 4 or 5 parts or in the multiplies tetramerous or pentamerous. In monocotyledonous plant, flowers with 3 parts or in multiplies of 3 means trimerous. Kingdom Plantae divided into two subkingdom, Cryptogamous and Phanerogamous. Cryptogamous again divided into three class, Thallophyta, Bryophyta, Pteridophyta, and subkingdom Phanerogamous divided into two class, Gymnosperm and Angiosperm. Angiosperm again divided into two subclass, dicotyledonous and monocotyledonous plant.